अहो मी 12 गावचा पाटील आहे, राणा जगजितसिंह पाटलांनी असं म्हटलंय। विरोधकांकडे बोलण्यासारखं काहीच नाही, ते विकासावर बोलत नाहीत, निवडणुका आल्या की ते माझ्या गाड्यांवर बोलतात, असं राणा जगजितसिंह पाटलांनी म्हटलंय। राणा जगजितसिंह पाटलांनी उमराजे निंबाळकरांना डिवचलेलं आहे। आता विरोधक आपल्याकडे येत असतील, भाषण करत असतील, कशावर बोलतात? कुठलं विकास काम केलं सांगतात, काय केलं सांगतात। मग सांगायला काहीच नाही म्हटल्यानंतर मग काय बोलणार? माझी गाडी काढणार, मी अमुक गाडीत फिरतो। आपण मी 13 आणि 12 वाड्यांचा पाटील आहे, मग माहिती नाही संत गोरोबा काकांच्या गावचं आहे मी। नागपूर मेयो रुग्णालयामधील डॉक्टर मकरंद व्यवहार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। निवासी महिला डॉक्टरचा छळ केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय। तहसील पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। चुकीच्या प्रभागामध्ये नाव दिसल्यास याद्या तपासून निर्णय घ्या। मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना हे निर्देश आहेत। सर्व हरकती आणि सूचनांची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी, असं गगराणींनी म्हटलंय। तेलंगणामधून जळगावला निघालेलं दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता झालंय। खामगाव ते मलकापूर दरम्यान महामार्गावरची घटना आहे। दाम्पत्याला शोधण्याचं पोलिसांच्या समोर आव्हान आहे। दाम्पत्याच्या नातेवाईकांची नांदुरा पोलिसात तक्रार आहे। धमक्यांना घाबरू नका, बोर्डीकरांची लेख सर्वात मोठी डॉन, आपल्या पाठीशी देवाभाऊ आहेत, असं मेघना बोर्डीकरांनी म्हटलंय। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी विरोधकांना इशारा दिलाय। हक्काचा भाऊ म्हणून आपले देवाभाऊ नेहमी आपल्या पाठीशी राहतात, म्हणून कोणत्याही कोणाच्याही कसल्याही काही आता आमच्याकडे जिंतूरला तसेच धमक्या द्यायला सुरुवात केली। धमक्यांना घाबरू नका, सगळ्यात मोठी डॉन द बोर्डीकरांची धर्म पद्धत भांडण लावायची नाही तर मग तुझं हेच करतो तेच करतो, कसल्या धमक्यांना। अरे एवढे मोठे नेते आपल्यासोबत असतात, कोणाला काय त्याला घाबरायची गरज आहे? काही जण सांगतात तिजोरीची चावी आमच्याकडे आहे, बँकच आमच्याकडे, मग तिजोरी आणि चावी कुठून आणणार, असं जयकुमार गोरेंनी म्हटलंय। मंत्री जयकुमार गोरे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या शब्दात टोला लगावलाय। या राज्यातला प्रत्येक प्रोजेक्ट हा मुख्यमंत्र्यांच्या सहीने मंजूर होतो, कदाचित विसरतील लोक। कोण सांगतात चावी माझ्याकडे, कोण म्हणतात तिजोरी माझ्याकडे। अरे बँकच आमच्या, तिजोरी चावी कुठे काढला? पालकमंत्री जयकुमार गोरे हनुमानासारखे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। रावणाचं घर उद्ध्वस्त करूनच येतात, या शब्दात सदाभाऊ खोत यांनी जयकुमार गोरे यांचं कौतुक केलंय। पालकमंत्री जयाभाऊ आहे आणि जयाभाऊ हे हनुमानासारखा, ते जिथं जातं तिथं सोन्याची लंका जाळूनच मागे येतं, ते थांबत नाही, ते रावणाचं घर उद्ध्वस्तच करतं, कारण ते लढाऊ माणूस आहे। अभिनेते सयाजी शिंदे नाशिकच्या तपोवनातील वृक्षांची पाहणी करणार आहेत। कुंभमेळ्यासाठी 1800 झाडांच्या कत्तलीला पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे आणि त्यामुळे आता सयाजी शिंदे स्वतः या ठिकाणी जात या वृक्षांची पाहणी करते। शेकडो वर्षांपासून तपोवनची जागा साधुग्रामसाठी आरक्षित, असं महाजनांनी म्हटलंय। आम्हीही वृक्षप्रेमी, वृक्ष तोडण्याच्या बाजूने नाही, असं महाजनांनी स्पष्ट केलंय। आम्ही सुद्धा सरकारची भूमिका, माननीय मोदींची भूमिका, माननीय देवेंद्र फडणवीस स्पष्ट आहे। आम्ही किती वृक्ष या ठिकाणी लावतो पावसाळ्यामध्ये आणि म्हणून वृक्ष तोडण्याच्या बाबतीत अजिबात नाही, पण ही जागा आहे तो साधुग्रामसाठी रिझर्व आपल्याला माहिती आहे, शेकडो वर्षापासून आज नाही आहे। त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये काही 12 वर्षामध्ये मागच्या वेळी उगलेली होती, त्यावेळेला काढलेली होती, असं नाही आहे। आणि मोठी झाडाची आम्ही हात लावत नाही, रोपटी उगलेली आहे।